नमस्कार. माझ्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या थोडंसं असं लक्षात येईल की मी बऱ्यापैकी थकलेला वाटतो आहे. परंतु मी जरी शरीराने थकलो आहे तरी मनाने बिलकुल थकलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आज मी आपल्या संस्थेच्या माध्यमातून काही दिव्यांग मुलांना त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट काढण्यासाठी ससूनला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर जे काही सर्टिफिकेट, आता तुम्हाला कल्पनाच आहे की सरकारी कामामध्ये किती अडचणी येत असतात. त्यातही जर एखादा व्यक्ती जर अशिक्षित असेल तर त्याला तर खूपच अडचणी येत असतात. आणि म्हणूनच आपण गेले की काही वर्षापासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपल्या सानिध्यात लोक येतात ज्यांचे दिव्यांग मुलं आहेत आणि त्यांचं सर्टिफिकेट बनवायचं आहे, म्हणजे दिव्यांगत्वाचं जे सर्टिफिकेट असतं, जे प्रमाणपत्र असतं ज्याच्यातून मुलाला विविध सवलती मिळत असतात, तर ते काढून देण्याचं काम आपण मोफत करत असतो. आज देखील मी एका पालकाला घेऊन गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही अगदी सहजच आमचं काम झालं. कारण आता बऱ्याच वेळा तिकडे जात असल्यामुळे अनेक आपल्या त्या कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यामुळं ते आपल्याला लवकर मदत करतात आणि आपण बाहेरून येत असतो म्हणून ते आपल्याला सहकार्य करत असतात. तिथून आल्यानंतर जेव्हा मी एका पालकांशी चर्चा केली तर त्या महिला पालक म्हणजे एका विद्यार्थिनीची आई होती आणि ती अक्षरशः रडत होती. आणि रडल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही का रडत आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आज मला कळलं की माझ्या वाट्याला जे दुःख आहे त्यापेक्षाही जास्त दुःख असलेली समाजात अनेक लोक आहे. कारण आम्ही जेव्हा गेलो होतो तिथे दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढायला, तर तेव्हा तिथे त्या महिलेने अनेक पालकांना पाहिलं की ज्या मुलांना काहींना चालता येत नाही, बोलता येत नाही, असं अनेक अडचणी आहेत. आणि त्यामुळं का कुणास ठाऊक ह्या महिला पालकांनी स्वतःचाच एक अंदाज बांधला की आपलं दुःख हे इतरांपेक्षा कमी आहे. तर मित्र, मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही समाजात जाता किंवा जेव्हा दिव्यांग मुलांचे पालक इतर लोकांमध्ये मिसळतात आणि जेव्हा आपल्यासारखे समदुःखी लोकांना पाहतात त्यावेळी नक्कीच आपलं दुःख हलकं वाटत असतं. मला हे सांगायचं नाही की त्या महिलेचं दुःख कमी आहे किंवा जास्त आहे. तिचं नक्कीच दुःख हे दुःख आहे. दुःखाची तीव्रता जेव्हा आपण दुसऱ्यांचं दुःख पाहतो तेव्हा कमी होते असं मला वाटतं. तर खूप समाधान वाटते आज की जे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो आहे आणि त्याचा फायदा आपल्या या अशिक्षित किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना होतो आहे. ईश्वराने माझ्या वाट्याला जे आयुष्य दिलेलं आहे किंवा माझ्या हातून जी ही दिव्यांगांची सेवा करवून घेत आहे यामध्ये मला खरंच माझा जन्म सफल झाल्यासारखं वाटतं. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.